आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. सोलापूरसह राज्यात 4 ठिकाणी अवयव प्रत्यारोपण केंद्राची स्थापना होणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ पदासाठी रविवारी मतदान. पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त पालखी मार्गावर ड्रोनच्या माध्यमातून नियंत्रण. आणि क्रीडा भारती आणि भारतीय मजदूर संघाच्या वतीनं सोलापुरात आजपासून 2 दिवस राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आता घडामोडी विस्तारानं. राज्यात सोलापूरसह अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक इथं प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण केंद्राची स्थापना होणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. अवयवदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आल्यानं राज्यात अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला गती मिळत आहे, असं ते म्हणाले. सरकारी रुग्णालयात मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्राची स्थापना आणि त्या ठिकाणी समन्वयकाची नियुक्ती करण्यात येणार आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या 18 जागांसाठी रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. शहरातल्या 1 आणि ग्रामीण भागातल्या 7 अशा 8 मतदान केंद्रावर मतदान होत असून यासाठी 140 कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मतमोजणी सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अप्पासाहेब काडारे सांस्कृतिक भवन इथं होणार आहे, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. येत्या जुलै महिन्यात आषाढी वारी आहे. त्याआधीच विविध जिल्ह्यातून सोलापुरात मानाच्या पालख्या दाखल होतात. त्या पालख्यातील वारकऱ्यांची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी 10 ड्रोन भाडेतत्वावर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत गजानन महाराज, संत निळोबाराय, क्षेत्र कौंडण्यपूर, संत योगीराज चांगावटेश्वर महाराज या 10 मालकी मार्गावर 2 ड्रोनद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही कुलदीप जंगम यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून पुढील आठवड्यात या रकमेचं वाटप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 2,10,663 शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे. 282 कोटी 20 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती ओरिएंटल विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक योगीराज निंबाळे यांनी दिली आहे. अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं श्री स्वामी समर्थांच्या 147व्या पुण्यतिथी महोत्सवाला काल पुण्याचे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण संदीप बुवा मांडके यांचं कीर्तन झालं. हिंदू धर्म संरक्षण करण्याचे संस्कार भावी पिढीला द्यावेत, असं मांडके यांनी कीर्तनातून संदेश दिला. यावेळी त्यांना हार्मोनियमवर प्रशांत देशपांडे यांनी तर तबल्यावर रवींद्र क्षीरसागर यांनी साथ संगत केली. याप्रसंगी देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांनी सर्वांचा सत्कार केला. श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं जागतिक ग्रंथ दिनानिमित्त डॉ. सुलेखा आराध्ये आणि साहित्यिक समीर गायकवाड यांचं व्याख्यान झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. ग्रंथ वाचनानं मानवाचं भावविश्व व्यापक आणि समृद्ध होतं, असं डॉ. आराध्ये आणि गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलं. याप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत कामतकर, प्रमुख कार्यवाह डॉ. नभा काकडे, दत्ता गायकवाड, ग्रंथपाल दत्ता मोरे, माधुरी करंटे, मृदुला फडतरे, सुचेता फडके, सुधीर कुलकर्णी यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वाचनालयाच्या अभ्यासिकेत वाचन करणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या 17 विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात.
मुंबईतल्या विलेपार्ले इथं महापालिकेनं जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहरासह जिल्ह्यात अकलूज, वैराग, पंढरपूर आदी ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीनं काल मोर्चा काढण्यात आला. सोलापूर शहरात गांधीनाथा रंगजी जैन प्रतिष्ठान बाळीवेस इथून मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या पूनम गेट इथं सभा संपल्यानंतर विसर्जित झाला. यावेळी जैन मंदिरचे अध्यक्ष पद्मराका, कैलास कोठारी, डॉ. सुजाता मेहता यांच्यासह तरुण आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तर पंढरपूर इथं काढण्यात आलेल्या मोर्चात सरकोली, देगाव, करकंब, जैनवाडी, मोडणीम आदी भागातील सकल जैन बांधव सहभागी झाले होते. वैराग इथंही मोर्चा काढून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं. तर अकलूज इथंही जैन बांधवांनी मोर्चा काढून निवेदन दिलं. मंगळवेढा भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी स्वतः सतर्क असण्याची गरज असून पाणी वापर सहकारी संस्था स्थापन केल्याशिवाय शेतीसाठी योग्य पाणी व्यवस्थापन होणार नाही, असं मत पाणी संघर्ष समितीचे अॅडव्होकेट भारत पवार यांनी व्यक्त केलं. जलव्यवस्थापन, कृषी पंधरवडा 2025च्या भूसंपादन आणि पुनर्वसन आदीच्या अडचणी निराकरण करण्यासाठी आयोजित बैठकीत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट रमेश जोशी होते. यावेळी उपअभियंता मनोज पंडित, सेवानिवृत्त शाखा अभियंता एस मोटे, उपकार्यकारी अभियंता सागर कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा भारती आणि भारतीय मजदूर संघ सोलापूर यांच्या वतीनं सोलापुरातल्या शिवस्मारक इथं आजपासून 2 दिवस राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 20 संघांनी यात सहभाग घेतला असून खेळाडूंना डॉ. हेडगेवार चषक ट्रॉफी आणि रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या संघाला ₹1,00,000 आणि इतरही बक्षिसं दिली जातील, अशी माहिती रंगनाथ बंकापुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मोहोळ इथल्या श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेला येत्या रविवारपासून तैलाभिषेकानं सुरुवात होणार आहे. 7 मे पर्यंत चालणाऱ्या या यात्रेत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून सोलापूरचं तापमान 41 अंशाच्या वर असल्यानं प्रचंड उष्णता जाणवत आहे. मात्र आजपासून पुढील 3 दिवस सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तर सोलापूरला येलो अलर्ट देण्यात आला आहे. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 42.3 तर किमान 28.5. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूरसह राज्यात 4 ठिकाणी अवयव प्रत्यारोपण केंद्राची स्थापना होणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ पदासाठी रविवारी मतदान. पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त पालखी मार्गावर ड्रोनच्या माध्यमातून नियंत्रण. आणि क्रीडा भारती आणि भारतीय मजदूर संघाच्या वतीनं सोलापुरात आजपासून 2 दिवस राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.